मित्रांनो, माझ्या पाठीमागे हे मंदिर पाहताय का? हे मंदिरात नव्हे, आपण पाताल लोकांकडे जाऊ शकतो, जमिनीच्या खाली जाऊ शकतो. पाताल लोकांकडे रस्ता जातो. त्याचं रक्षक नाही, हनुमानजीचा मुलगा स्वतः करत होता. मगर ध्वज म्हणून त्याचं नाव होतं. मी आता आहे बेट द्वारकामध्ये आणि बेट द्वारकामधील समुद्रकिनारा दाखवतोय. मित्रांनो, कसलं सुंदर पाणी पाहू शकताय तुम्ही. मित्रांनो, आपण प्रवास करत आहे भारतातील सर्वात लांब केबल पुलावनं. तर ह्या पुलाला म्हणतात सुदर्शन सेतू. मित्रांनो, गुजरातमध्ये आपण एका बीचला आलोय, शिवराजपूर बीच म्हणून आहे मित्रांनो. तर या बीचवर पाहू शकता किती लोक एन्जॉय करतात. पण माझं लक्ष नाही बीचच्या इथं खाली गेलं मित्रांनो. तर बीचचा प्रत्येक दगड आहे ना, म्हणजे बीचमध्ये प्रत्येक ही आहे ती एक प्रकारचा शंख. मित्रांनो, हे आहे रुक्मिणी मंदिर आणि इथं आता रिकन्स्ट्रक्शनचं काय ते काम चाललंय अशा पद्धतीचं आहे मित्रांनो. हे मंदिर नाही, मेन द्वारकाधीश मंदिरापासून बरंच लांब आहे. जो पाहू शकताय हा आहे समुद्र किनारा आणि समुद्र किनाऱ्याच्या आतमध्ये एका टेकडीवर हे मंदिर आहे मित्रांनो. तर हेच ते ठिकाण आहे. या ठिकाणी नव्हे गोमती नदीचा आणि समुद्राच्या पाण्याचा संगम होतोय. और इसका वजन कितना रहता है? ये बहुत भारी दिख रहा है मेरे को. ये 2 तोला का है. 2 तोला का है. ये गोल्ड का है क्या? गोल्ड का. अरे मित्रांनो, पूर्ण सोन्याचे आणि 2 तोळ्याचे. मित्रांनो, तर हे पाहताय इकडं बघा. वाव, मसाले भात बघा. इतकं पातेलं भरून मसाले भात आहे. आणि मित्रांनो, जेवण करतोय अशा प्रकारे बघा. किती मसाले भात दिलाय भाऊनी. कांदा बिंदा एक नंबर झाले. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. हाय, आपल्या संपूर्ण भारत आणि 12 ज्योतिर्लिंग यात्रेचा दिवस 25व्या दिवशी आपण आहे आता बेट द्वारकामध्ये. आपण कालचा मुक्काम एका गुरुद्वाऱ्यामध्ये केला होता. आता जस्ट अंघोळ करून आलेलो आहे आणि गुरुद्वारा एकदम मस्त होता, मोठा आहे, पाहू शकताय. तिकडं मेन गेट आहे, तिकडं दिसते का? तिथनं चालू होतंय ना, असं तिथं वॉशरूम वगैरे आहेत. मग असा इतका मोठा आहे. इकडं पण एका नवीन बिल्डिंगची सुरुवात आहे मेन गुरुद्वाराच्या. तिथंही समोर तुम्हाला दाखवतो. समोर दिसतोय का? समोर हा मेन गुरुद्वारा आहे आणि वरती गुरुद्वारा आहे आणि खाली हॉल आहे. अशा पद्धतीने इकडं राहण्याच्या रूम वगैरे इथं ज्यांना रूम घ्यायच्यात ते मी इथं हॉलमध्येच थांबलो आहे. एकदम आपली व्यवस्थित झाली, फ्रीमध्येच होतं इथं पण. म्हणजे गुरुद्वाऱ्यात फ्रीमध्येच असतं 90%. तर पाहू शकता इथं आपण काल गाडी लावली होती आणि इथं बाबाजी बसले होते. त्यांना विचारलं होतं तर त्यांनी राहायला परवानगी दिली. त्यांना आधार कार्ड वगैरे दिलं. तर मी तिथनं पुढं आपण अशा प्रकारे हॉलमध्ये झोपलो होतो. आणि मित्रांनो, रात्री ते बाबाजी आले, म्हणले तुमची गाडी पुढे लावा. आपण आपली गाडी पुढे लावली होती इथं, पाहू शकता अशा प्रकारे. आणि ही बघा, ही माती सगळी समुद्राच्या किनारी आहे ना. बेट द्वारकामध्ये मी आता, तर बेट द्वारकामध्ये असल्यामुळे ही समुद्र किनारी असल्यामुळे हे दसतंय, खसतंय, त्यामुळे हे ब्रेक होते अशा पद्धतीचं आहे. इथं आपली गाडी आहे एकदम मस्तमध्ये पार्किंगमध्ये लागलेली झकासपैकी. तर आता आवरूया आणि जाऊया दर्शनाला. मित्रांनो, तर अशा प्रकारे राहण्याची व्यवस्था होती. तुम्ही पाहू शकता इथं झोपलो होतो मी. वरती फॅन वगैरे होता, सगळं होतं टाकाटकमध्ये. गाडी पण तिथं आतमध्ये लावली होती. तर अशा प्रकारे राहण्याची व्यवस्था होती. पाठीमागच इकडं लंगर हॉल आहे, तर तिथं जेवणाची पण व्यवस्था होती. रात्रीचं जेवण इथंच केलं. आता पाणी भरून घेतो आणि पुढच्या प्रवासाला निघतो. आपण ज्या गुरुद्वारात थांबलो होतो तिथनंच आजचा प्रवास चालू करतोय मित्रांनो. आजच्या प्रवासाला जाण्यापूर्वी इथनंच नाही ते बाबाजी म्हणते जेवण करून जा. तर लंगर चालू झाला आहे. तर डाळ ह्याची आपले उडीदाची का कशाची, तर ते खाऊन निघतोय. थँक्यू बाबाजी. ओके, वेलकम, गुड लक. मित्रांनो, तर आपण जाऊया, निघूया इथं. चलो बाबाजी. इथं कल्चर पाहिलं तर बघा, इथं विहिरीसारखं काय ते पाणी काढून प्रवासाला सुरुवात केली. आजच्या प्रवासाच्या सुरुवातीमध्ये आपण नाही मित्रांनो, तर चाललोय कुठं चाललोय? दांडेश्वर हनुमान मंदिर. इथं म्हणजे तिथं हनुमानजी आणि हनुमानजींचा पुत्र यांच्यामध्ये घनघोर युद्ध झालं होतं. चलो बाबाजी. अशा पद्धतीने म्हणजे हनुमानजीच्या घामातनं त्यांचा मुलगा तयार झाला होता आणि त्या हनुमानजीला माहीतच नव्हतं आणि त्या दोघांमध्ये युद्ध झालं होतं. अशा प्रकारचं ठिकाण आहे. तर चला जाऊया आता. पुढे दिसतात बघा किती जण अशा प्रकारे तलावामध्ये विहीर आहेत छोट्या किती दिसतात. 1 2 3 4 आणि इथं बाया कपडे वगैरे दिसतात. अशा प्रकारे म्हशी आहेत. तर चलो, ते आपण कुठनं कसं आलो कळा नाही मला. पूल तर समोर दिसायला लागला मला आता. तो आपला जो सुदर्शन सेतू. मित्रांनो, तर हा रोड नाही, सेम रोड नाही आपल्याला धनुष्य कोडीगत वाटतोय. कारण दोन्ही साईडला समुद्र आहे आणि आपण चाललोय मधनं. पण इथं एवढंच आहे की समुद्र दिसत नाही आहे. झाडं झुडपलं आहेत अशा पद्धतीने मॅपमध्ये पाहिल्यावर दिसतंय तसं. चलो मित्रांनो, तर बेट द्वारकामधील हनुमान दांडी येथे पोहोचलेलो आहे. पाहू शकता इथं गाडी लावली. 1 ही मिनिट, मैं आया. मेरे को ज़्यादा देर नहीं रुकना सर.
ज़्यादा से ज़्यादा 5 मिनिट, मेरे को भी जाना है. तर मित्रांनो पाहू शकता हनुमान दांडी म्हणून मंदिर आहे. मंदिरात जाण्यापूर्वी इथं तुम्हाला जय श्रीराम पाहायला भेटेल. त्यानंतर ना हे अशा प्रकारे मंदिराची एंट्रन्स आहे. मंदिराचा इतिहास तुम्हाला मी सांगितला वाटतं नाही, पण एकदम प्रॉपर इतिहास काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. इथं कुणाकडून ते ऐकून घेतो. अशा प्रकारे आहे मंदिर हनुमान दांडी म्हणून. मित्रांनो तर फायनली आपण मंदिरात आलेलो आहे. मंदिराचा इतिहास इतका जबरदस्त आहे मित्रांनो. तर मित्रांनो मंदिराचा इतिहास काय आहे मी सांगतो. अगोदर इथं प्रसाद चालू आहे असं सांगतात. तर प्रसाद आपण आता गुरुद्वाऱ्यातच खाऊन आलो आहे, नाही तर इथं खाल्ला असता. तर मित्रांनो मंदिराचा इतिहास पाहायला गेलो ना तर मंदिरात म्हणजे तुम्हाला सांगितलंच की मकरध्वज आणि हनुमान. मकरध्वज हे हनुमानाचे पुत्र होते. तर तुम्ही म्हणता हनुमान हे बालब्रह्मचारी होते, तर त्यांचे पुत्र कसे झाले. तर मित्रांनो मकरध्वज हे पाहताय मंदिर ना, तर तुम्हाला मंदिर जाता सांगतो. मकरध्वज ज्यावेळेस हनुमान यांनी रावणाची लंका जाळली होती, त्यांच्या ज्यावेळेस शेपटीला आग लावली होती, त्यावेळेस हनुमानजी ज्यावेळेस समुद्रातनं वळणं जात होते त्यावेळेस त्यांच्या शरीरातनं जे घाम निघाला होता त्यातला एक थेंब नाही एका मगरीच्या तोंडात पडला आणि त्यातूनच त्या मगरीच्या पोटात नाही एक मूल तयार झालं आणि ते होतं मकरध्वज. आणि ते मकरध्वज नावाचं मूल आहे ना ते पाताळलोकचा राजा आहे. त्यांनी त्या मगरीला पकडलं आणि त्या मगरीला कापल्यानंतर त्यातनं ते मूल बाहेर आलं. तर त्यांना कळलं की हे खूप म्हणजे तेजस्वी आणि पराक्रमी. तर त्यांनी नाही पाताळलोकचा नियुक्ती केली मित्रांनो. आणि ज्यावेळेस रामायण घडलं त्यावेळेस ना रावणाचा भाऊ पाताळ रावण म्हणून होता ना, त्यांनी राम लक्ष्मणाला कैद केलं होतं. आणि ते कैद केल्यानंतर ना त्यांनी त्याला पाताळलोकामध्ये कैद करून ठेवलं होतं. त्यावेळेस हनुमान जी पाताळलोकात राम लक्ष्मणाला सोडवायला आले होते आणि त्यावेळेस नाही हनुमानजीची आणि त्यांचा मुलगा मकरध्वज यांची इथं युद्ध झालं होतं. हेच ठिकाण आहे ते मकरध्वज म्हणून आहे. त्यावेळेस हनुमानजीला कळलं की हा आपला मुलगा आहे आणि मकरध्वजला कळलं हा आपला पिता आहे. ते मकरध्वजने नाही आपलं राजाने सांगितलेला आदेश पाहण्यासाठी हनुमानजीशी युद्ध केलं. शेवटी हनुमानजीने त्याला शिफ्टीने बांधून ठेवलं आणि रावणाचा भावाचा अंत केला. आणि त्यानंतर ना रामाने हनुमानाच्या पुत्राचा पराक्रम पाहून त्याला नाही पाताळ लोकाचा राजा घोषित केला. म्हणजे मित्रांनो मी आता ज्या ठिकाणी उभा आहे तिथनं पाताळ लोकांकडे जाण्याचा दरवाजा आहे असं म्हणू शकता तुम्ही. तर चला तुम्हाला मंदिर दाखवतो. अशा प्रकारचं मंदिर आहे. तर आतमध्ये कॅमेरा अलाउड आहे का नाही काय माहीत नाही. इथं पाहू शकता मंदिर परिसरामध्ये सगळीकडे जय श्रीराम लिहिलेलं आहे आणि अशा पद्धतीने आहे. तर आतमध्ये जाऊया आपण. गर्दी आहे बऱ्यापैकी. तर पाहू शकता प्रत्येक ह्याच्यावर जय श्रीराम लिहिलेलं आहे आणि ह्याची कथा काय आहे ते सगळं सुद्धा लिहिलेलं आहे. तर मित्रांनो इथं पाहू शकता 2 मूर्ती आहेत. बोलो सियापति रामचंद्र की जय. किधर से भाई आजा. मित्रांनो ते पोरं म्हणली मला ब्लॉगमध्ये घे. किधर से तुम्ही. अहमदाबाद से. ओके चलो. तर मंदिराच्या समोरच नाही एक दगड आहे आणि तो पाण्यात तरंगतोय. मित्रांनो हा 3 किलोचा दगड आहे आणि तरी तो पाण्यात तरंगतोय. हाच दगड नाही राम सेतूसाठी वापरायला गेला होता. तर त्यातील एक दगड इथं ठेवलेला आहे. तुम्ही पाहू शकताय हे 3 किलो वजन असून पण तो इतक्या पाण्यात तरंगतोय. मित्रांनो अशा दगडांपासूनच राम सेतू तयार झाला होता पाहू शकताय तुम्ही. तर मित्रांनो चला तुम्हाला कळला का नाही इतिहास इथला कमेंट करून नक्की सांगा. इथं पाहिलं ना तो वरती जय श्रीराम लिहिलेलं आहे आणि इथं हनुमान चालीसा लिहिलेलं आहे अख्खं. आणि इथं कोणाला दान वगैरे करायचं असेल तर दान करू शकता. अशा पद्धतीने आहे. गर्दी नसती एवढी पण ठीक आहे. मस्त मंदिर आहे. मला आवडलं इथलं. इतिहास पण आवडला आणि भारी वाटलं. तर आपला भाऊ भेटलाय हा भीमाशंकरचा. भाऊ काय म्हणताल तुम्ही. भाऊला मी सांगितलं आता भाऊची नॅचरल रिॲक्शन रेकॉर्ड करायची राहिली. भाऊ विचारलं मला कशावाला. भाऊ काय वाटलं. मी अप्रतिम आहे. खूप छान आहे इकडं. तुम्ही पण या दर्शन घ्या. बेट द्वारका खरंच खूप सुंदर आहे. भाऊची रिॲक्शन मी पॅशन प्रो सांगितलं काय होती. खतरनाक पॅशन प्रो. तुम्ही पण ॲडव्हेंचर केलं पाहिजे. तुम्ही पण या घरात थांबू नका. फिरा जग फिरलंच पाहिजे. मित्रांनो चला आता काही प्रसाद आहे पाहूया आणि मग निघूया. इथं एक रील बनवायची मला पण काय होतं इथं पुकाळतात माईकवर त्यामुळं बघूया बनवू. मस्त इतिहास आहे इथला. एकदम तुम्हाला आवडेल अशी रील बनवतो मी आता. मित्रांनो तर इकडं भोजन क्षेत्र आहे. तर इथं पाहू शकताय भोजनामध्ये डायरेक्ट पराठे वगैरे चालू आहे. चपात्या बिपात्या एकदम टकाटकमध्ये चालू आहे. अशा पद्धतीने पाहू शकताय किती लोकांचं भोजन आहे. जय सियाराम. ओके मोदी जय सियाराम.
तर मित्रांनो इथं जेवणाची व्यवस्था आहे, पण मी ऑलरेडीच खाऊन आलो गुरुद्वाऱ्यामध्ये, त्यामुळं आता काही जेवण करत नाही. आपण निघूया पुढं. पाहू शकता इथं मोठा असा परिसर आहे. इथं जरी काल आलो असतो ना तर राहायची व्यवस्थित सोय झाली असती, पण आपण माहीत नव्हतं मला. तुम्ही जरी कधी आला इकडं बेट द्वारकेला तर ह्या राम मंदिरात नक्की या, इथं तुमची राहण्याची व्यवस्था आरामात होऊन जाईल. तर चला, अशा पद्धतीचं मंदिर आहे. ओके मित्रांनो, तर फायनली दर्शन वगैरे करून निघतोय आता. आणि ह्या मंदिराचं विशेषतः म्हणजे मित्रांनो इथं नाही वे 12 महिने कधी जरी आला ना तर इथं भोजन निःशुल्क असतं, अशा पद्धतीने आहे. आणि इथं पाहू शकता इथं स्वतः आपण नारळ सोलायचे असतात. तिथं बघा 1 2 3 नारळ सोलण्यासाठी लावलेले आहेत. तर चला आपण निघूया आता. इथं एक बीच आहे, तर तो बीच पाहूया नक्की कसा आहे. मित्रांनो, तर मंदिराच्या पुढं नाही वे एक कुंड आहे, आणि कुंडामध्ये पाहू शकता वेगवेगळी फुलं आहेत, कमळाची पण फुलं आहेत, अशा पद्धतीने आहे. मित्रांनो, तर फायनली जिथं रोड संपतोय ना तिथं पोचलेलो आहे, आणि हे लास्ट मंदिर आहे इथं. तर ह्या मंदिराची खासियत काय आहे काय माहिती. तर आज जाऊ का, घेऊन जाऊ का गाडी. शेवटी माताचं मंदिर आहे, कुठलं मंदिर आहे काय पाहूया आपण. सर ये कौन सा मंदिर है? ये यहाँ पर जो है जो महात्मा थे उन्होंने तपस्या किया हुआ है। हाँ। यहाँ पर कुंड है 84 कुंड, हाँ हाँ और यहाँ पर सब यहाँ पर फोटो लगा देते हैं जो महात्मा ने यहाँ तपस्या किया है। और आशापुरा का मंदिर है माता का। ओके ओके. आशापुरा का एक बड़ा मंदिर दूसरा है ना उधर कच्छ की तरफ उधर. हाँ, ये खाली मंदिर है छोटा सा, और ये पुराना झाड़ देखिए, ये झाड़ जो है पीपल और नीम दोनों साथ। ओके, वो कुंड में पानी है क्या? पानी नहीं, वो हवन कुंड है। वो कुंड में आ गया है, इसमें है हवन कुंड है क्या? ये पूरा हवन कुंड है। हनुमान जी का सामने ओके ओके, वो कुंड में है पानी। मतलब हाँ हवन कुंड है. ओके ठीक है. ये एक तपस्या स्थल है। ओके ओके. अभी इसके बाद इधर बीच कौन सा है? हनुमान दांडी बीच करके एक जगह थी, मतलब समुद्र किनारा था, उधर शंख बिंक दिखते हैं वो वो बंद हो गया भैया, बंद हो गए. हो ना, बंद हो गया, बंद हो गया, अभी नहीं है बुरी। ओके वो तुम आया ना हाँ. जिसमें है वो बुरी, हाँ. वो बंद हो गया। ओके ओके. आनंद होगा जी। मित्रांनो, तर इथं काही एवढं खास नव्हतं. म्हणजे इथं जे साधू आहेत ते तपस्या करायचे, तर इथं 84 कुंड आहेत, पण 84 साधूंनी इथं तपस्या केली होती. अशा प्रकारे हा शेवटचा पॉईंट आहे ह्या रोडचा. तिकडं आपण बेटावर आलो आहे ना ते कोपऱ्यावर, तर त्याचा शेवटचा पॉईंट आहे. मी आता मॅपमध्ये टाकलंच, अशा पद्धतीने आहे. कुठं जरी छोटी जरी मंदिरं असली नाही तिथं इथं दोष लईत मोठे आहेत. अशा प्रकारे तिथनं समुद्रकिनारी जात होता रोड, पण तो बंद केला आहे असं ते म्हातारे मंदिराला. तिकडनं नाही तर ह्यो समुद्रकिनारी असा रोड जात होता, आता लोकांना जायला बंदी घातली त्या समुद्रकिनाऱ्यावर. मित्रांनो, तर फायनली बेट द्वारकाच्या द्वारका मंदिराला आलोय. गाडी इथं पार्किंगला लावली. हा आपला भाऊ आहे बाई, तर फॅन वगैरे विकतोय, तर इथंच गाडी पार्किंगला लावली. आता दर्शन करून येऊया, बघूया भेटतंय का VIP लाईनने दर्शन, नाही तर काय होतंय. तर चला जाऊया. आता बघूया काय म्हणतात तिथं. मित्रांनो, तर फायनली दर्शन झालंय. फक्त 5 मिनिटात दर्शन झालं मित्रांनो, एकदम मस्त दर्शन झालं. तुम्ही पाहू शकता हे डायरेक्ट गेट आहे. शर्ट घातला की होऊन जातं मित्रांनो, काय अडचण नाही. तर 12 ज्योतिर्लिंगाचं शर्ट घातला ना लगेच दर्शन होऊन जातं. इथं 5 रुपयात 4 वस्तू ठेवले होते, 2 कॅमेरा 2 मोबाईल, आणि इथनं दर्शन घेतलं. अशा प्रकारे आहे. बड़ा सामान घर में जमा कराए। तर मित्रांनो भाऊ आता तर अशा पद्धतीने आपण आता सोन्याची द्वारका कुठे आहे ते पाहण्यास. मित्रांनो, तर फायनली आलोय आता सोन्याची द्वारका. कॅमेरा स्विच ऑफ झाला, कॅमेराच्या बॅटऱ्या दुसऱ्या बॅगमध्ये, अशा पद्धतीने हवा आहे. हां, तर चला आलोय आता सोन्याची द्वारका पावनधाम म्हणून आहे. तर जाऊया आतमध्ये नक्की कशी सोन्याची द्वारका. मित्रांनो, तर तिकीट आहे आत जाण्यासाठी. तिकीट आहे 10 वर्षाच्या पुढं जे मोठी माणसं आहेत त्यांना 40 रुपये प्रति व्यक्ती तिकीट आहे. 10 वर्षाच्या खालच्यांना फ्रीमध्ये एंट्री. फायनली गोल्डन द्वारका म्हणजे सोन्याची द्वारका पाहून आलेलो आहे मित्रांनो. अतिशय सुंदर बनवलेलं आहे, सगळं गोल्डन पेंट वगैरे दिलेलं आहे, आणि सगळी कथा सांगण्यात आलेली आहे रामायण महाभारताची, म्हणजे मूर्त्यांच्या साह्यात नाही. म्हणजे भारी वाटलं पाहिला.
40 रुपये तिकीट आहे. मला फ्रीमध्येच सोडलं पण 40 रुपये तिकीट आहे. अशा पद्धतीचं आहे. चला आपल्या आता निघूया परतीच्या प्रवासाला ना. हां हाँ मैंने वीडियो देखा है लोग इसके ऊपर चल के गाड़ी चलाते हैं। ओके मंदिर में मोबाइल कैमरा बड़ा सामान ले जाना तर मित्रांनो फायनली हां मित्रांनो तर फायनली निघतो इथनं. बॅग लय वाईट. जमा कराएं। हेल्मेट नहीं कैमरा अलग है. हेल्मेट तो सादा ही है. आप यूट्यूब में चैनल बनाते हो ना, हाँ एक बार आपके वीडियो को देखेंगे। नहीं देखी रहेगी यार. वो बहुत लोग बनाते. तो मित्रांनो फायनली हां आप कौन से गाँव? महाराष्ट्र. तर चला मित्रांनो निघतो इथनं. ट्रॅफिक होतं इथं. काय होतंय तिकडून आलेली लोक नाही इथं पार्किंगला लावायसाठी हे होते. त्यामुळे इथं नाही कमीत कमी अर्धा तास तरी जातो आहे फोर व्हीलरवाल्याचं. आज तर कमी आहे. काल कुठनं त्या पुलावनं ट्रॅफिक जाम झालं होतं. आज तर एकदम कमी आहे ट्रॅफिक. मग काल पण आपण ह्या टायमिंगला आलो होतो. आज या टायमिंगला मागे निघालो आहे. तर मित्रांनो हा पाहू शकता आरबी समुद्रावर बांधलेला 2.5 किलोमीटरचा हा सुदर्शन सेतू आहे. मित्रांनो अशा प्रकारे इथं बीच साईड आहे काय इथं हां बीच आहे पाहू शकता तुम्ही. लोकांनी पार्किंग पण अशी केली. हा इथला बीच आहे. ओके तुम्हाला थांबून दाखवतो. मित्रांनो आपण प्रवास करत आहे भारतातील सर्वात लांब केबल पुलावनं. तर ह्या पुलाला म्हणतात सुदर्शन सेतू. मित्रांनो तर आपण प्रवास करत आहे भारतातील सर्वात लांब केबल पुलावनं. पाहू शकता ह्याला म्हणतात सुदर्शन सेतू. तर मित्रांनो हा पूल नव्हे द्वारका आणि बेट द्वारकाला जॉईन करतो. म्हणजे द्वारकामधील ओखा गाव ते बेट द्वारकाला जॉईन करतो. मित्रांनो 2024पर्यंत तुम्हाला जर बेट द्वारकाला जायचं असेल तर नावाशिवाय जाता येत नव्हतं. पण आता आपण बेट द्वारकाला थेट फक्त 5 मिनिटात जाऊ शकतो. 2.5 किलोमीटरचा हा सुदर्शन सेतू म्हणून पूल आहे मित्रांनो. आणि मित्रांनो तर जहाज बघा पार्किंगला कसं लावतात मित्रांनो. खाली अजिबात टिकून देत नाही. खाली सगळे लाकडाचे हे घातलेत पॅकिंग आणि मग त्याच्यावर उभं केली जहाज अशा पद्धतीने आहे. आणि ज्यावेळेस जहाज समुद्र सोडतात ना त्यावेळेस पण काय काय त्यात त्या खाली तसला गोल 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 लाकडाचे ही टाकतात आणि मग समुद्रात सोडतात. तसले मोठे मोठे जहाज आहे. चला पण शिवराजपूर बीचला चाललोय. तर हा सगळ्यात सुंदर बीच आहे म्हणतात. गुजरातमध्ये जेवढे बीच आहेत त्यापैकी सगळ्यात सुंदर बीच आहे शिवराजपूर. चला उधर से छोड़ जल्दी चले जाऊंगा क्या? उधर से गेट है क्या मेन? ओके ओके ठीक आहे थँक्यू. तर मित्रांनो हे जे पुरी शिवापुरी का काय बीचचं नाव आहे तर तिथं आलो आहे आपण. मित्रांनो शिवपूर बीचला पोचलो. इथं गाडी पार्किंगला लावली आपली अशा प्रकारे पाहू शकताय. आणि तिथनं निघतोय आता आपण बीच पाहिला. थोडा वेळ बसलो इथं 2 फोटो टाकले फेसबुकला. आणि आता कसा आहे बीच पाहून येऊ तुम्हाला दाखवतो. इथं फोर व्हीलरची मोठी अशी पार्किंग आहे. 2 व्हीलरची पार्किंग साईडला आहे. 4 व्हीलरला पे अँड पार्किंग पाहू शकता किती गाड्या लागले ते पाहू. तर म्हणलं आतला होतं नका नाही म्हणला. तर इकडून खाली बीच पाशी जायचं. कसं जातोय रोड काय माहिती. चला मित्रांनो तर रिस्पेक्ट आहे का 12 ज्योतिर्लिंग यात्रा काय तर त्यांची लई रिस्पेक्ट आहे मित्रांनो. इथं बी तिकीट नाही आपल्याला घेतलं. तर चला आलं की बीचवर डायरेक्ट बीचवर. कसली गंधाट जाडी तिथं 1 नंबर सावली लागती. कसं आहे भाई गुजरातचं आहे का मित्रांनो? हे भाऊ आपले गुजरातचे मधले. तर एकदम सुंदर अशी झाडी आहे मित्रांनो. 30 रुपये तिकीट आहे बीचवर. ते म्हणलं लोक तिकडून का जातात तिकडून फ्रीमध्ये जाता येतं. इथनं जायचं असलं तर 30 रुपये. आणि इथनं 1 नंबर व्ह्यू येतोय बीचचा. बघू शकता उन्हा चालू आहे पण मी सकाळ संध्याकाळी आलं ना चांगला अजून व्ह्यू येईल अशा प्रकारचं. तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो आता. इथनं बघा असा येतो व्ह्यू बीचचा. जवळ गेल्यावर तर अजून नातखा व्ह्यू येईल. तर मित्रांनो आलो आहे बीचवर. तर एवढं क्लीन पाणी वाटा नाही जेवढं बेट द्वारकाच्या बीचवर वाटत होतं. पण बीच एकदम सुंदर आहे. कचरा बिचरा नाही आहे. लई लोक आहेत एन्जॉय करायला. बघा किती लोक आंघोळ वगैरे खातात मजा खातात थोडक्यात.
अशा प्रकारचा हा बीच आहे. खूप मोठा बीच आहे. तिकडून चालू होतं ते तिथपर्यंत आहे. एकच बीच आहे. यांनी फेन्सिंग वगैरे केली, कंपाऊंड वगैरे. बाबा फ्रीमध्ये कोणी येऊ नये आणि त्यांची एक जिम्मेदारी असते बाबा काय झालं तर जे तिकीट घेतात त्यांची. चला इथे एखादा फोटो काढूया. तोपर्यंत तुम्हाला आता मला कॅमेरा बी जायचीच भीती वाटते, त्यामुळं नाही तर मस्त अशा पद्धतीचे पण पाणी एवढं क्लीन वाटत नाही. बघू शकता पोरं बिरं माझ्या काय तर सगळी. मित्रांनो तर आता आलो इथं दगडांमध्ये. तर दगडांमध्ये पाहू शकता अशा प्रकारे ह्याच्या पाण्याने इरोजन कसं झालंय. आणि ह्याच्यात खेकडे आहेत, खेकडे त्या बोळांमध्ये. खेकडे का वेगळाच प्राणी कुठला काय माहिती. अशा पद्धतीने आहे बीच. तिकडं पाणी स्वच्छ दिसतंय, इकडं खराब दिसतंय. अशा प्रकारे आहे. चला जाऊया. ओके माझ्या कॅमेरात पण नाही मेमरी. मित्रांनो तर या बीचवर आल्यावर बघा आपल्याला काय सापडलंय, शंख. तर मित्रांनो हा बीच शंखासाठी पण फेमस आहे. मी ऐकलं होतं फक्त कुठला ते बीच आहे जो ह्याला बेट द्वारकाला जाताना त्यावेळेला शंख सापडतात. तर चुकून ह्याच बीचवर आलो आपण जिथं शिवराजपूर म्हणून बीच आहे. तर तिथं एकदम शंख वगैरे एकदम मस्त मध्ये सापडलेत आपल्याला. पाणी फक्त एवढं स्वच्छ वाटत नाही मला. लई लोक आहेत, भयंकर लोक आहेत. द्वारकामधील रुक्मिणी मंदिराकडं आलेलो आहे आता. तर तुम्हाला दाखवतो रुक्मिणी मंदिर इथलं द्वारकामधलं. चला पाहूया आणि इथला इतिहास पण सांगतो तुम्हाला. ओके ही एखादी खाडी असल्या का ते दोन्ही बाजूनं पाणी असेल बहुतेक. आणि वैती हा भाग आहे कारण इथं लई नावा दिसतात आणि पाणी असणार आहे इथं उन्हाळ्यामुळे कमी जातं आहे. चला बरीच माणसं येतात की इथं. इथं जे पण मंदिर आहेत ना तिथं ध्वज आहे आणि ध्वजवर एक चंद्रन एक सूर्य आहे अशा प्रकारचं आहे. तर रुक्मिणी मंदिर द्वारका इथे आलेलो आहे आपण. इथं आपली गाडी लावलेली आहे. चला जाऊया आता आतमध्ये. कॅमेऱ्यात मेमरी फ्री नाही आहे त्यामुळे कॅमेऱ्यात नाही काढत. तिकडं पाहू शकता पाठीमागं मंदिर आहे. तर मंदिर खूप जुनं आहे. त्याच्यावर कोरीव कॉम्पनी एकदम भारी आहे. तुम्हाला दाखवतो आता. मित्रांनो हे आहे रुक्मिणी मंदिर आणि इथं आता रिकन्स्ट्रक्शनचं काय ते काम चाललंय अशा पद्धतीचं आहे. मित्रांनो हे मंदिर नाही मेन द्वारकाधीश मंदिरापासून बरंच लांब आहे, जवळपास 3-4 किलोमीटर असेल. आणि हे म्हणजे एकदम मोकळ्या पटांगणात आहे. इथं जवळ बिल्डिंग नाही काय नाही अशा प्रकारचं मंदिर आहे मित्रांनो. तर खूप सुंदर मंदिर आहे, जुनं आहे. तुम्हाला आत गेल्यावर पण दाखवतो आतनं. लाईनीला थांबलो एवढे काय नाही गर्दी, लाईन चालतीच आहे. अशा प्रकारे मंदिर आहे. तर झोप यायला लागल्यागत झाली मला, अशा डोळ्या आल्यागत झाले. चला हे मंदिराचं दर्शन करून आपण कुठंतरी थांबूया असं वाटतंय मला. ब्रेक घेऊया. मित्रांनो तर आपण आलेलो आहे रुक्मिणी मंदिरामध्ये. तर मित्रांनो पाहू शकताय मंदिर किती जुनं आहे. वाव यार जबरदस्त मंदिर आहे. या मंदिराला हानी पोचवण्याचा पण प्रयत्न केलेला आहे तरी पण हे मंदिर अजून शाबूत आहे. पाहू शकता. मित्रांनो तो द्वारकामधील रुक्मिणी मंदिराचा इतिहास जाणायला गेलं तर हे एक शापित मंदिर आहे मित्रांनो. तर हे मंदिर मेन द्वारकाधीश मंदिरापासून जवळपास 3 किलोमीटर अंतरावर मंदिर आहे मित्रांनो. तर मित्रांनो हे मंदिर मेन द्वारकाधीश मंदिरापासून एवढे लांब का आले तर मित्रांनो ज्यावेळेस श्रीकृष्ण आणि रुक्मिणी त्यांच्या सुखी संसारामध्ये होते त्यावेळेस त्यांनी दुर्वास ऋषी
म्हणजे त्यावेळेसचे एक महान ऋषीला जेवणासाठी बोलवायला गेले होते. तर ते ऋषी एकदम तापट स्वभावाचे होते आणि क्रोधित ऋषी होते. तर त्यांनी श्रीकृष्णाला सांगितलं, तुम्ही कुठल्याही हत्ती किंवा घोड्याने माझा रथ हाणायचा नाही आहे, तर मी येणार नाही. तुम्ही स्वतःचा माझा रथ तोडत नेला श्रीकृष्णाने रुक्मिणीने. तर मित्रांनो ते त्यांच्याबरोबर येणार होते. तर अशाच प्रकारे ते दोघं रथ ओढून चालले होते. तेवढ्यात रुक्मिणीला ताण लागली. मग श्रीकृष्णांनी पायाचं बोट मारून तेथेच गोमती नदीचा उगम म्हणजे गंगा नदीचा उगम केला आणि तिथं पाणी पितानी रुक्मिणीजीकडून घाई गडबड झाली आणि त्यांनी जो ऋषी होते त्यांचा शिष्टाचार पाळला नाही आणि त्यामुळे ते ऋषी क्रोधित होऊन त्यांनी शाप दिला की तू श्रीकृष्णापासून 12 वर्ष लांब राहशील आणि तू ज्या भूमीमध्ये पण राहशील त्या भूमीमध्ये नाही वे पाण्याचा तुटवडा असेल आणि तिथं पाणी भेटणार नाही लोकांना प्यायला. तर मित्रांनो अशा प्रकारे आता जे रुक्मिणी मंदिर आहे तिथं सर्व जे पण पाणी आहे ते सगळं खारट आहे. जर तिथं पाणी कोणाला प्यायचं असेल तर विकत टँकर आणून पाणी प्यायला लागतं. अशा प्रकारचा इथला इतिहास आहे आणि तिथे त्या मंदिरात दान पण पाण्याच्या स्वरूपात घेतलं जातं. 1 टँकर अर्धा टँकर 21 गडी अशा प्रकारे दान घेतलं जातं. अशा प्रकारे इथला इतिहास आहे. मित्रांनो तुम्हाला हा इतिहास आवडला का नाही कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो तर आता आपण पोहोचलोय भटकेश्वर महादेव मंदिर. आपण रुक्मिणी मंदिर पाहिल्यानंतर आपण आता पोहोचलोय भटकेश्वर महादेव मंदिर. हे एकदम समुद्रकिनारी बसलेलं हे महादेव मंदिर आहे. तर आतमध्ये काही गाडी अलाउड नसेल, बाहेरच लावायला लागेल. मित्रांनो जातानीच आपल्याला समुद्र दिसायला सुरुवात होतं. तर मित्रांनो हे एका टेकडीवर आहे, समुद्र मध्येच आहे म्हणजे थोडक्यात समुद्रामध्येच आहे. ही समुद्राच्या किनारी एका टेकडीवर वसलेलं हे मंदिर आहे. पाहू शकताय तुम्हाला दिसली का. आणि ही जी महादेवांची पिंड आहे ती स्वयंभू आहे म्हणजे स्वतः तयार झालेली आहे. अशा प्रकारचं आहे आणि काय सुंदर हवा लागते इथं. वाव. मित्रांनो तर पाहू शकताय हा आहे समुद्र किनारा आणि समुद्र किनाऱ्याच्या आतमध्ये एका टेकडीवर हे मंदिर आहे. मित्रांनो ज्यावेळेस जून जुलैमध्ये पाऊस जास्त होतो त्यावेळेस ह्या मंदिराकडे जाणं पॉसिबल नसते. पाणी पारवाच्या लेवलला येते, ह्या पायऱ्यांपर्यंत येतं. त्यावेळेस त्या मंदिराचा जलाभिषेक होत असतो. जे पिंड दिसते का त्याखाली एक पिंड आहे नॅचरल बनलेली. अशा प्रकारचे टेकडी बनवलेले. आता खूप सुधारणा केली, पायऱ्या वगैरे. पहिले काय पायऱ्या वगैरे नव्हत्या अशा पद्धतीच्या. पाहू शकताय कशा प्रकारे हा समुद्र आणि समुद्रकिनारी हे मंदिर. मित्रांनो तर तुम्ही इथं पाहू शकताय इथं पूर्ण समुद्र आहे आणि समुद्रात इतकी सुंदर हवा येते ना, इतकी सुंदर हवा येते काय सांगू शकत नाही. आणि ह्या ज्या लाटा आहेत ना त्या लाटा दडपून पाणी वरती येतं. इथं पाहू शकताय आता आला आता ये नाही. मग अशी पार इथं बघा हे वल्ल झालं इथं पाणी परवती येतंय तिथनं आणि पाणी इतकं खारट आहे की इथनंच खारापणा जाणवतोय त्याचा. आणि अशा प्रकारचं हे मंदिर आहे भटकेश्वर. हे एक बेट ही आहे म्हणजे थोडक्यात एक टेकडी आहे. मित्रांनो तर लय भारी वाटतं इथं माहिती का. एकदम असं लाटा येतात ना जबरदस्त. Insta 360 मध्ये मी काढलंय फक्त आता इथं बोलतोय मी बाबा Insta 360 मध्ये काढले सिरीज Insta 360 मधला शॉर्ट काय वाटे पाहू शकता इथं. तिथनं अशा समुद्राच्या लाटा येऊन हे जे बेट आहे त्याला कुरू नाही म्हणून नाही हे ब्लॉक टाकलेत असले आणि तिकडं बघा डायरेक्टच आहे तिकडं त्या साईडला. म्हणजे बेट हे 100 फूट अलीकडे आहे जेव्हा समुद्र किनाऱ्यापासून. आणि हे पावसाळ्यात पूर्ण पाण्यात जातं. अशा पद्धतीचं ठिकाण आहे. तर चला जाऊया. तुम्हाला आवडलं का नाही ठिकाण कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो तर अशा प्रकारचं पाहू शकताय समुद्राच्या लाटा येऊन कशा खडकाला धडकतात. परत इकडं पाहून घ्या इथं किनारा आहे आणि इथं मंदिर आहे. अशा प्रकारचं मंदिर आहे. इथं बघा थोडा छोटासा बीच बांधलाय तर त्यात पण लोक मजा करायला जातात. अशा प्रकारे पाहू शकताय एकदम छोटासा बीच आहे. थोडा हे किती 20-30 फुटाचाच बीच असेल. तिथं पण लोक मजा करतात. पण इथं लाटांना प्रेशर लय या माघारी ओढून नेलं तर खोलमध्येच जाईल असं वाटतंय मला. मित्रांनो तर ह्या 2 म्हातारे आहेत. म्हाताऱ्यांकडे दोन्हींकडे आयफोन आहे. एकांकडे 17 आहे आणि एकांकडे एकीकडे 16 आहे प्रो. ती पण पाहू शकता अशा प्रकारे 3 कॅमेरावाला एकीकडे 2 कॅमेरावाला एकीकडे. बाबा काय तर तुझ्या पाहिजे आयफोन. मित्रांनो तर इथं आलं तर बाईक काय आहे. प्लांट है, प्लांट शो पीस के लिए होता है. संजीवनी है ये. संजीवनी
तर मित्रांनो बघा अशा प्रकारचं झाड आहे आणि ही शो पीसला ये पानी में डालेंगे तो ऐसा होगा क्या? हाँ, ये ड्राई होता है, सोचे झाड़ है, पानी में ठेवले से 24 तास में ऐसा हुआ होता है, ग्लास बॉटल में गमले पॉट में रखने के लिए होता है। शो मतलब नीचे का पानी चेंज करते रहने का? सिर्फ रूट का पानी चेंज करना है, ग्लास Okay. बॉटल का पानी चेंज करना है, Okay. ऐसा ग्रीन रहेगा ये। ओके मित्रांनो तर बेळ खातोय आता बेळ इथली बेळ विक्रीच आहे भाऊ 40 रुपयाला एवढी उडीशी चला खाऊया शेव बिव टाकत नाही शेव फक्त वयनं टाकली नाही तर काय बी टाकले पाणीपुरी बिरीपुरी सगळंच टाकलंय ह्याच्यामध्ये चांगली लागते तशी बटाटा बिटाटा सगळं टाकलंय आपण आता पोहोचलोय इथं पाहू शकताय मित्रांनो तर आपण आता पोहोचलोय हा आहे द्वारका बीच दिसते का बीच तर कुठं दिसा नाही पण इथनं समुद्र किनारा आहे पूर्ण अशा प्रकारचा हा द्वारका बीच तुम्हाला पुढे जाऊन पण दाखवतो एकच मिनिट आहे पाहू शकता अशा प्रकारे द्वारका बीच मित्रांनो तर माझी अवस्था पाहू शकता इतकी वाईट अवस्था झाली ना माझी काय सांगू शकत नाही दाढी कटिंग केली पाहिजे उद्या पहिलं नावी गाठ नाही मी लय गाण दिसायला लागलोय मी तर आता आलोय आपण समुद्र नारायण मंदिर जिथं गोमती नदीचा आणि समुद्राचा अरबी समुद्राचा जिथं ही होतंय संगम होतोय त्या ठिकाणी आलोय आपण असं मला वाटतंय एक्झॅक्ट मला माहित नाहीये काय खरं कॅमेराची मेमरी पार संपली त्यामुळे आता मोबाईल मध्येच काढतोय मी ब्लॉग अशा प्रकारचं एक पुरातन मंदिर आहे बरोबर संगमावर चालू आता आपण तर पाहू शकता समुद्राचं पाणी 2 मिनिट तुम्हाला बॅक कॅमेरा मित्रांनो तर हेच ते ठिकाण आहे या ठिकाणी नव्हे गोमती नदीचा आणि समुद्राच्या पाण्याचा संगम होतोय पण मला तर वाटतंय समुद्राचंच पाणी गोमती नदीत जातंय तिकडून इकडं पाणी येताना दिसा नाही इकडचंच पाणी तिकडं जातंय आणि तिकडं दिसतं का तुम्हाला झूम करून दाखवतो तिकडं गोमती घाट आहे तिथं लोक आंघोळ करतात अशा प्रकारचं आहे मित्रांनो तर हे सनातन धर्मशाला इथंच आपण मुक्काम केला होता चला आता ही कॅमेराची एका ठिकाणी थांबतो मी एखादं झाड वगैरे पाहून तिथं एखादा दुसरा फोटो टाकूया आणि निघूया आज काय द्वारकेत थांबायचं माझं मन नाही आहे आपण जेवढे पॉईंट होते ते सगळे पॉईंट पाहिलेत आपण आता चलो हर महादेव मित्रांनो मी आता गुजरातमध्ये नव्हे आज दिवसभरात मला असे खूप लोक भेटले त्यांनी असे कानामध्ये नव्हे असं डुला असल्यागत काहीतरी घातलेलं आहे आणि तर इथली परंपरा आहे असे हे सर म्हणतात तर सर इसको क्या बोलते और ये क्यों पहनते छोड़िया है, हमारी जूनी परंपरा है। तोड़िया है छोड़िया और ये मतलब हर किसी को पहनना पड़ता है क्या जिसकी उसकी इच्छा है अभी तो कम तो हो गया ना कि सब पहनना पहले सबको पहनना पड़ता था और इसका वजन कितना रहता है ये बहुत भारी दिख रहा है मेरे को ये 2 तोला का है, 2 तोला का है ये गोल्ड का है क्या गोल्ड का। अरे मित्रांनो पूर्ण सोन्याचं आहे आणि 2 तोळ्याचं आहे पाहू शकताय आपल्या इथं बाया घालतात कानामध्ये इथं त्यांनी डायरेक्ट इथंच बोळ पडले तुम्हाला दाखवतो मी हमारे इधर पहनने का उधर पहनने का ये तो ये बस सब बंद થઈ गया है एक पहनना का एकच पेन है का इधर का इधर हो हाँ इधर बुटिया हो गोल्ड का इधर हो इधर छोड़िया हो हाँ ये बंद हो ओके तर मित्रांनो बघा कसलं आहे 2 मिनिट सर मेरे को देखा बघा कसलं आहे त्याचा दांडाच बघा कसला खतरनाक अरे डेंजर भाऊ तर मित्रांनो तुम्ही कधी गुजरातमध्ये आले हे ऑब्झर्व केलं होतं का नाही तर कमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा तुमचा भाऊ पूर्ण भारतचं दर्शन करत आहे आणि तुम्हाला अशाच बारीक सारीक गोष्टी संपूर्ण भारताबद्दल सांगणार आहे तर तुमच्या एका फॉलोमुळं खूप मोटिवेशन मिळतं मित्रांनो गाडी बघा पॅशन प्रो गाडी साध्या पद्धतीने सामान एकदम साधा गावठी माणूस चाललाय तुम्ही सपोर्ट करा यार गावठी माणसाला सपोर्ट करा चला बाय बाय फॉलो करा खावलंच की आत्ता नाही आपण आश्रमात पोचल्यानंतर नाही हे भाऊ आपले भेटलेले आहेत भाऊ बाई तुम्हाला दाखवतो आता हे काळे दिसायचे नाही तर बाई कसे हो आप? महसाना गुजरात जिट्टू मेहसाणा भाई कितना दूर है इधर से 400 किलोमीटर 400 फिर आए कैसे आप इधर गाड़ी किधर लगाई है टेम्पो लेके आए सीएनजी भरवाने गए गैस डलवाने गए गैस भरवाने गए तर मित्रांनो महसाना हाँ जी मित्रांनो तर यांनी भाऊनी भात बनवलाय मसाले भात पातीलाच्या बाहेर येईल इतका बनवलाय 2 मिनिटं अशा प्रकारे भात एकदम कडक नियोजन आहे तर भात खायला आता मी जेवलोच नव्हतो बरं झालं भाऊ बरोबर जेवण तर होईल आपल्या ह्यांच्या बरोबर
चलो मित्रांनो, तर फायनली जेवण करतोय अशा प्रकारे. बघा किती मसाले भात दिलाय भाऊनी, कांदा बिंदा एक नंबर झाले. तर मित्रांनो प्रवासात अशी चांगली माणसं भेटत राहतात मित्रांनो. महादेवाच्या कृपेने आपली सगळीकडे जेवणाची व्यवस्था होते. दिवसातनं एकदा तरी एक ते टाईम कोण ना कोणते आपल्याला जेवणासाठी चालत असते. अशा पद्धतीने आहे. तर पाहू शकता हे बाई, धन्यवाद. हे पाहू शकता हे सगळे. ओके मित्रांनो, तर भाऊंनी सगळ्यात अगोदर मला जेवायला घातलं आणि मग त्यांनी जेवायला घेतलं. तर पाहू शकताय बात एक नंबर झाला. बहुत बाई बहुत बढिया बनाई थी चावल.